सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं जोरदार आंदोलन। सोनम वांगचुक यांचं उपोषण दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसंच संसदेवर मोर्चा काढणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, समाजसेवक संजय मंगला कोपाळ तसंच अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोनम वांगचुक यांचं उपोषण संपवण्यासाठी केंद्र सरकारनं न्यायालयाच्या आदेशाचं कारण पुढे करत त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलं। वांगचुक यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवलंय। याच ठिकाणी अभिजित दिपके यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। शिवाय संसदेवरील मोर्चा काढणाऱ्या तरुणांवर लाठीचार्जही करण्यात आला। हा प्रकार हुकुमशाहीची नांदी असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते। यावेळी सोनम वांगचुक यांची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्याला पांढऱ्या चादरीत गुंडाळून पळवून नेत प्रतिकात्मक निषेधही करण्यात आला। यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी 1973 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचं सांगितलं। ते आंदोलन पेटलं आणि त्यामध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला। तुम्ही या देशामध्ये तियानमेन स्क्वेअर करू नका, विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या, लाठीचार्ज केला की काय होतं हे संपूर्ण चीननं पाहिलं होतं। तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका। भगतसिंग यांचं वय 27 होतं तर राजगुरू आणि सुखदेव यांचं वय 26 वर्ष होते। ते सगळे कॉलेजमध्ये जाणारेही विद्यार्थीच होते। एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते कोणीही थांबवू शकत नाहीत। आज देशभरातील विद्यार्थी एकत्र आले असून त्यांच्या या चळवळीला कोणाचंही राजकीय पाठबळ नाही तर ते स्वतःहून एकत्र आले आहेत। आपल्या जीवनाशी खेळणाऱ्यांना सहन का करायचा असा सवाल विद्यार्थी करत आहेत। हा आगोडो उसळलाय। आता देश वाचवण्यासाठी संघर्ष सुरू झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान आजचं हे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थानं अभूतपूर्व आंदोलन असल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं। गेल्या 22 दिवसांमध्ये काहीही फरक पडला आहे की विद्यार्थी आणि लोक स्वतःहून रस्त्यावर उतरायला लागले आहेत। आज आंदोलन सर्वपक्षीय नेत्यांचं होतं, परंतु आज इतके विद्यार्थी इथे स्वतःहून आले आहेत ते बघून खरंच बरं वाटलं। म्हणजे आता लोकांना कळायला लागलंय की 12 वर्ष जे ते झेलतायत त्यांच्या विरोधात आता ते चूप बसणार नाहीत। ते रस्त्यावर उतरायची त्यांनी तयारी केली आहे आणि त्याचं हेच प्रतीक आज इकडे बघायला मिळत असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं। साइलेंस! अरे ये देश बचाने निकले हैं। अरे देश बचाने निकले हैं। सर आज आंदोलनकर्त्यांवरती लाठीचार्ज झालेला आहे। सकाळी लाठीचार्ज झालेला आहे। आंदोलनकर्ते संसद भवनावरती कूच करत होते, त्यांच्यावर देखील लाठीचार्ज झालेला आहे। एकीकडे सोनम वांगचुक यांना जबरदस्त हे बघा, या देशाचा इतिहास आहे की तुम्ही आंदोलन दाबायला जाल ते आंदोलन वणव्यासारखं पसरेल। जे टायनामन स्क्वेअरला झालं चायनामध्ये, विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तसाच प्रकार भारतात सुरू आहे। विद्यार्थी कशासाठी भांडतायत? पेपर लीकमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे। आज MPSCच्या घोटाळ्यामुळे लाखो आपल्या ग्रामीण तरुणांच्या जवळजवळ ते मृत्यूकडे ढकलले गेले। आता याच्या विरुद्ध बोलायचं नाही का? तो बोलला की देशद्रोही, असं नाही होत। त्यांची मागणी योग्य आहे की कोणीतरी जबाबदारी घ्यावी पेपर लीकची। पुण्यामध्ये पकडले गेलेले सगळे टीचर्स कोण आहेत? ते काय त्यांची अंडावं? हे काम ही ऑक्सफर्डची विद्यार्थिनी आहे आणि आज तुम्हाला कळत असेल की ही मुलगी असो हा मुलगा असो हे कुठल्याही राजकीय संघटनेचे नाही आहेत।
ते स्वतःहून सामील झालेत आणि तुम्हाला याच्या पुढे हेच दिसेल की अराजकीय लोक हे राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहेत, ही राजकीय परंपरा उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहे. जे जे लोकशाही विरुद्ध असतील, जे जे आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध असतील, त्यांना ही जनता धडा शिकवेल. तर सोनम वांगचुक यांचं उपोषण देखील दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाही, सगळेच आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय आणि आज देश एकवटला आहे, देश एक होतोय. या सरकारसाठी हे चांगलं नाही. या सरकारची दडपशाही थांबली पाहिजे, या सरकारचे लोकशाहीवरचे हल्ले थांबले पाहिजेत, एवढीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. लेट्स स्पीक. तुम्ही विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आलेला आहात. एक